नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणारेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघत आहोत M2 मधला फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी, बरोबर। हा आपला या सिमिलॅरिटी चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ आहे। फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या की दोन ट्रायंगल्स असतील तर त्या ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोशी रिलेटेड आपण प्रॉपर्टीज बघितल्या। एकदा आपण पटकन त्या प्रॉपर्टीज बोलून रिवाइज करूया, कारण त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3 वरती दिलेली आहे। ती ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे। मग ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्या प्रॉपर्टीज माहिती असल्या पाहिजेत, म्हणून आपण एकदा त्या रिवाइज करूया। फर्स्ट प्रॉपर्टी आपली काय आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स। म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये असतो। सेकंड प्रॉपर्टी आपण त्याच्यानंतर बघितली, इफ हाईट्स आर इक्वल then their areas proportional to bases। नंतर थर्ड प्रॉपर्टी आहे, if bases are equal then areas proportional to height। आणि फोर्थ प्रॉपर्टी आपण बघितली, if both bases and heights of both the triangles are same then their areas are equal or ratio of their areas is 1:1। या चार प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या, बरोबर। आता त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे, आपण बघूया फर्स्ट ॲक्टिव्हिटी। त्यांनी इथे एक ट्रायंगल ABC दिलेला आहे, बरोबर आहे। आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ, इथे R च्या इथे त्यांनी 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे। याचाच अर्थ आपल्याला इथे काय समजते की AR ही हाईट आहे, कारण मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत 90 डिग्रीचा अँगल आपल्याला तिथे दिसत नाही किंवा ट्रायंगलच्या एका साइडवरती आपल्याला परपेंडिक्युलर दिसत नाही तोपर्यंत त्या ट्रायंगलमध्ये हाईट दिलेली नाही असं समजायचं। मग आता इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे, याचा अर्थ AR ही आपल्या ट्रायंगलची हाईट आहे, बरोबर। आता इथे आपल्याला बरेच सारे ट्रायंगल्स दिसतात, बरोबर ना। आपण 4th स्टँडर्ड मध्ये किंवा 7th स्टँडर्ड मध्ये इंटेलिजन्सचे जे पेपर सोडवले तर त्या तिथे कसं तुम्हाला नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत ते मोजतात, तर तशा प्रकारची ही फिगर आहे, बरोबर। मग आता नक्की याच्यापैकी कोणते ट्रायंगल्स आपण बघायचे? तर बघा, इथे जो ट्रायंगलचा रेशो त्यांनी दिलेला आहे तिथे ज्या दोन ट्रायंगल्सची नावं दिलेली आहेत त्याच दोन ट्रायंगल्सचा आपल्याला फक्त विचार करायचा आहे। मग फर्स्ट ट्रायंगल आहे ABC। मग ABC या ट्रायंगलकडे फक्त बघायचं, यामध्ये BC या साइड वरती AR परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजे या ट्रायंगलचा BC हा आहे बेस आणि AR ही आहे हाईट। सेकंड ट्रायंगल आहे डिनॉमिनेटर मध्ये APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ म्हटलेला आहे। मग APQ हा ट्रायंगल आहे, म्हणजे या ट्रायंगल मध्ये PQ हा येईल बेस आणि AR ही येईल हाईट, बरोबर। मग आपण जी सगळ्यात पहिली प्रॉपर्टी बघितली की नाही त्याच्यामध्ये आपण काय फक्त आपल्याला तिथे माहिती नव्हतं की बेस आणि हाईट यांच्यापैकी कोणी इक्वल आहेत का ते, बरोबर। म्हणजे मग आपण तिथे फक्त काय करतो, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट। जो ट्रायंगल न्यूमरेटर मध्ये आहे त्याचं बेस इंटू हाईट ते प्रोडक्ट न्यूमरेटर मध्ये घ्यायचं, ज्या ट्रायंगलचं नाव डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याचं बेस आणि हाईटचं प्रोडक्ट डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं। मग आता ABC ट्रायंगल साठी बेस आहे BC आणि हाईट आहे AR, बरोबर आहे। मग आपण इथे घेऊया बेस BC आणि हाईट आहे AR। APQ ट्रायंगलला बेस आहे PQ आणि हाईट आहे AR।
इथे आपण कोणती प्रॉपर्टी वापरली? हाइट्स ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल, therefore their areas proportional to their bases. बरोबर? आता ही ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे ऍक्टिव्हिटीला समजा त्यांनी याच्या पुढे fill in the blanks दिलं असतं तर आपण तिथे ती प्रॉपर्टी लिहिली असती. तर इथे त्यांनी काही तसं दिलेलं नाहीये, आपल्याला फक्त हे एम्प्टी बॉक्सेस फिल अप करायचे. सेकंड फिगर बघा. सेकंड फिगर मध्ये सुद्धा असेच तुम्हाला बरेच ट्रायंगल्स दिसतात. मग ज्या ट्रायंगलचा त्यांनी रेशो दिलेला आहे त्याच दोन ट्रायंगल्स वरती फक्त फोकस करायचं. ट्रायंगल LMN, LMN हा ट्रायंगल आहे, बरोबर. मग या ट्रायंगल वरती आपल्याला LP ही हाईट दिसते MN या बेस वरती, बरोबर. मग आपण इथे लिहू शकतो LMN ट्रायंगलचा बेस आहे MN आणि त्याची हाईट आहे LP. आता DMN हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलवर फक्त फोकस करायचं. मग या ट्रायंगलच्या D या व्हर्टेक्स मधून DQ ही हाईट काढलेली आहे. तुम्हाला हा परपेंडिक्युलर जरी या ट्रायंगलच्या आतमध्ये दिसत असला तरीही लक्षात ठेवा हा जो परपेंडिक्युलर आहे तो या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून आलेला नाहीये, त्यामुळे हा परपेंडिक्युलर या ट्रायंगलसाठी नाहीये. तो LP परपेंडिक्युलर LMN ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून आलेला आहे, बरोबर. मग DMN या ट्रायंगलच्या D व्हर्टेक्स मधून त्याच्या ऑपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर काढलेला आहे DQ. म्हणजे इथे बेस येणार आहे MN आणि हाईट येणार आहे DQ. मग आता बघा हे जर आपण रेशो लिहिलाय बेस इनटू हाईट, बेस इनटू हाईट. आता इथे दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे, बरोबर. म्हणजे ते बेस कॅन्सल होतील. म्हणजे इथे रेशो येणार हाईटचा रेशो LP अपॉन DQ. म्हणजे इथे तुम्ही लक्षात काय ठेवणार की बेसेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर सेम किंवा बोथ द ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस, therefore their areas proportional to their height. थर्ड फिगर बघूया आता आपण. M is the midpoint of seg AB and seg CM is a median of triangle ABC. काय म्हटलेलं आहे त्यांनी? M is midpoint of AB म्हणजे या सेगमेंट AB चा M midpoint दिलेला आहे, बरोबर आहे. midpoint दिलेला आहे म्हणजे AM आणि PM हे दोन्ही इक्वल झाले, बरोबर की नाही. त्यांनी ते आयडेंटिकल मार्क्स केलेले नाहीयेत तुम्हाला समजण्यासाठी, म्हणून मी हे आयडेंटिकल मार्क्स केले. म्हणजे इथे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की M midpoint आहे म्हणजे AB चे AM आणि PM हे दोन इक्वल पार्ट्स झाले. CM is median, CM median आहे, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल की व्हर्टेक्स मधून ऑपोजिट साइड वरती ही लाईन काढली पण ती परपेंडिक्युलर नाहीये, तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होत नाहीये, त्यामुळे CM ही या ट्रायंगलची हाईट नाही, लक्षात घ्या. समजतंय? मग इथे M is midpoint of AB म्हणून आपण लक्षात घेतलं की AMC आणि PMC, AMC BMC हे जे दोन ट्रायंगल्स आहेत या दोन ट्रायंगल्सचा AM आणि PM हे दोन्ही बेस कसे आले? सेम आले, बरोबर आहे. आता त्यांनी इथे इंटू दिलं नाही, जसं आधीच्या दोन सम्सना आपण बेस इंटू हाईट घेतलेलं होतं, पण मग इथे त्यांनी असं काहीच दिलेलं नाहीये. मग इथे तुम्ही काय लक्षात घ्या की जसं AM आणि PM यांचे दोन बेसेस आपल्याला वेगळे दिसतात, मग इथे त्यांचे बेस लिहिणार. AMC चा बेस आहे AM आणि BMC चा बेस आहे BM. आता प्रश्न राहिला हाईटचा. तर जरी परपेंडिक्युलर दिलेलं नसलं तरी सुद्धा लक्षात घ्या की जर मी या व्हर्टेक्स मधून या ऑपोजिट साइड वरती जर परपेंडिक्युलर काढला जर आपण हा परपेंडिक्युलर काढला तर ही हाईट होती आहे आणि ही हाईट दोन्हीही ट्रायंगल्सची हाईट आहे. बघा AMC हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलची ही हाईट आहे, बरोबर. आता BMC हा ट्रायंगल आहे ना तुमचा, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला माहिती आहे की ऑब्ट्यूज अँगल
म्हणजे दोन्ही ट्रायंगलसाठी ही हाईट सेम आहे, म्हणून इथे हाईटसाठी काहीच लिहिलं नाही कारण त्यांची हाईट सेम आहे, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधली हाईट कॅन्सल झाली. आता प्रश्न राहिला त्यांच्या बेसचा. बेस AM आणि BM, AM/BM आपण बेसचा रेशो लिहिला. बेसची नावं वेगवेगळी आहेत, पण आपल्याला माहिती आहे की M हा AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजे AM आणि BM हे दोन्ही इक्वल आहेत. मग दोन्ही इक्वल आहेत त्यावेळेला आपण AM/BM च्या जागेवरती सुद्धा आपण AM लिहू शकतो का? कारण AM आणि BM इक्वल आहेत म्हणून. लक्षात घ्या, इथे आपण त्यांची नावं लिहिलेली आहेत, पण आपण ज्यावेळेला कॅन्सल करतो ना, तर कॅन्सल करतो म्हणजे त्यांची व्हॅल्यू असते ती कॅन्सल होते. फॉर एक्झाम्पल समजा AB ची लेंथ असेल 10 सेंटीमीटर, तर AM पण येणार 5 सेंटीमीटर आणि BM पण येणार 5 सेंटीमीटर. बरोबर आहे? म्हणजे मी AM/BM आपल्याला नावं जरी वेगवेगळी दिसली तरी आपल्याला जर त्यांच्या व्हॅल्यूज इथे घ्यायच्या झाल्या तर आपण काय घेणार? 5/5 घेणार. आणि दोघांची लेंथ सेम आहे, म्हणजे एकाच्या जागेवरती आपण दुसऱ्याचं नाव लिहू शकतो ज्यांचे दोघांचे लेंथ सेम आहे. म्हणून AM ला आपण तसंच ठेवलं, आपण BM च्या इथे AM लिहिलं. तुम्ही समजा दोन्हीकडे BM/BM असं लिहिलं तरीही चालेल. मग आता AM आणि AM कॅन्सल झाले, आपला आन्सर आलं 1. बरोबर आहे? जे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नव्हतं ती इन्फॉर्मेशन म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी ते लिहिलं होतं, म्हणून मी ते फक्त रफ केलं. म्हणजे तुमचा इथे रेशो आला AM/AM इज इक्वल टू 1. एकदम सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, व्यवस्थित त्या लक्षात ठेवायच्या. हा, आता याच्यासाठी समजा तुम्हाला रिझन हवं असेल तर आपण रिझन पण इथे लिहू शकतो की ट्रायंगल AMC, दुसऱ्या ते रेड पेनचं कदाचित डार्क नाही ना, तर तुम्हाला कदाचित ते क्लिअर दिसणार नाही. ट्रायंगल AMC and triangle BMC have common vertex C and their bases are on the same line. Therefore, their heights are same. येतं लक्षात? दोन्ही ट्रायंगल्स म्हणजे तुम्हाला ही हाईट सेम कशी काय आली आहे याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी खाली लिहून दिलेलं आहे. समजतंय? समजा हे सम सॉल्व करायला आलं तर तुम्हाला हे रिझन लिहावं लागेल. फक्त अशीच ऍक्टिव्हिटी फिलअप करायला आली तर हे लिहायची काही गरज नाही. पण जर का ऍक्टिव्हिटी सारखं न येता ही फिगर दिली आणि तुम्हाला जर त्यांच्या एरियाचा रेशो काढावा लागला तर तुम्हाला हे सुरुवातीला लिहावं लागेल की ट्रायंगल AMC and triangle BMC have common vertex C and their bases AM and BM are on the same line. Therefore their heights are same. आणि हाईट सेम म्हणून त्यांचे बेसकडे आपण बघितलं. मग त्या दोन्हीचा M मिड पॉइंट AB चा असल्यामुळे AM आणि BM हे दोन्ही बेसेस सुद्धा इक्वल आहेत, म्हणून एरियाचा रेशो आला 1. आलं लक्षात सगळ्यांना? सिंपल ऍक्टिव्हिटी आहे सगळ्या. चला आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट सम बघूया. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. त्यांनी इथे ट्रायंगल्सची ABC, PQR अशी काही नावं दिलेली नाही. मग तुम्ही हे सम जे आहे ते दोन वेगवेगळे तुमच्या मनाचे दोन ट्रायंगलचे फिगर्स काढू शकता. त्यांना तुम्हाला हवी ती नावं देऊ शकता, हाईट काढू शकता आणि त्यावरून तुम्ही
हे सम सॉल्व करू शकता. फिगर न काढता कसं सॉल्व करायचंय ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे काही ट्रायंगलची नावं वगैरे काही दिली नाहीये. मग इथे आपण काय करूया, आपण इथे लिहूया लेट ट्रायंगल 1 and triangle 2 be two triangles. आपण ABC आणि PQR अशी नावं न घेता आपण लिहिलं ट्रायंगल 1 and triangle 2 be two triangles. Let B1 B2 be their bases and H1 H2 be their heights respectively. रिस्पेक्टिव्हली हा शब्द जो आहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय असतो की ज्या ट्रायंगलचा, तर ट्रायंगल 1 मी आधी लिहिलंय म्हणजे याच्यामधलं B1 आणि याच्यामधलं H1 हे दोन्ही ट्रायंगल 1 शी रिलेटेड आहे. नंतर मी ट्रायंगल 2 असं लिहिलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये नंतर लिहिलेले B2 आणि H2 हे ट्रायंगल 2 शी रिलेटेड आहे. हे रिस्पेक्टिव्हली हा शब्द आपल्याला सांगतो. म्हणून रिस्पेक्टिव्हली हा वर्ड लिहिणं महत्त्वाचं आहे. आता त्यांनी आपल्याला जे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ते आपण लिहूया इथे. ॲज गिवन बेस ऑफ अ ट्रायंगल 9 दिलंय, म्हणजे समजा आपण लिहिलं B1 = 9 आणि त्याच ट्रायंगलची हाईट असं म्हटलेलं आहे. बघा इथे B1 B2 आलेलं आहे म्हणून इथे B1 आणि B2 असं त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज लागोपाठ लिहायच्या नाही. गणित नीट वाचायचं आहे आणि त्याच्यानुसार लिहायचं आहे. त्यांनी म्हटले बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे जर का आपण फर्स्ट ट्रायंगल घेतला तर मग फर्स्ट ट्रायंगल साठी त्याचा बेस B1 9 दिलेला आहे आणि त्याची हाईट H1 = आहे 5. सेकंड ट्रायंगल जो आहे त्याच्यासाठी बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 म्हणजे B2 = 10 and height is 6. म्हणजे त्याची हाईट H2 येईल 6. आता त्यांनी आपल्याला काढायला सांगितले फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. आता या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग आता आपल्याला इथे माहिती आहे दोघांचे बेस इक्वल आहे का? नाही. दोघांची हाईट सुद्धा इक्वल नाहीये. मग जर का दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट यांच्यापैकी कोणीही इक्वल नसेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये असतो. बरोबर. मग इथे आपण ते स्टेटमेंट लिहूया. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजे काय हे मी काल तुम्हाला सांगितलेलं की ट्रायंगलच्या 3 साइड आहेत म्हणजे तिन्ही साइडवर आपल्याला तिन्ही हाईट काढता येऊ शकतात. पण करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे जो बेस तुम्ही घेतलेला असेल त्या बेसशी रिलेटेड जी हाईट आहे तीच हाईट आपल्याला घ्यावी लागते. म्हणून बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स असं आपण लिहिलं. मग आता आपण लिहूया त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ triangle 2 is equal to B1 into H1 upon B2 into H2 is equal to B1 ची व्हॅल्यू आहे 9,
H1 ची आहे 5 म्हणजे इथे येणार 9 इंटू 5 अपॉन B2 इंटू H2 म्हणजे येणार 10 इंटू 6 डिवाइड होत असेल तर तुम्ही इथेच डिवाइड करू शकता 5 1 जा 5 5 2 जा 10 3 2 जा 6 3 3 जा 9 म्हणजे इथे आपल्याला रेशो मिळाला therefore area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to 3 1 जा 3 2 2 जा 4 बरोबर. मग आता आपण फायनल आन्सर लिहूया. त्यांनी आपल्याला इथे विचारलेलं आहे की फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दीज ट्रायंगल्स म्हणून आपण फायनल आन्सर इथे लिहिणार द रेशो ऑफ areas of given triangles is 3:4. शक्यतो काय करायचं की त्यांनी ज्या फॉर्म मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला असेल आपलं फायनल आन्सर जे आहे ते त्याच फॉर्म मध्ये कसं येईल ते पाहायचं. येतं लक्षात सगळ्यांना. सेकंड सम पाहूया. इन फिगर BC perpendicular to AB, AD perpendicular to AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. बघा आपल्याला फिगर सुद्धा रीड करता आली पाहिजे. आता फिगर कशी रीड करायची तर त्यांनी तिथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या फिगर वरून आपण चेक करायचं. तर त्यांनी म्हटलेलं आहे BC परपेंडिक्युलर टू AB मग BC परपेंडिक्युलर टू AB AB वरती BC परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. AD परपेंडिक्युलर टू AB AD परपेंडिक्युलर टू AB AD सुद्धा या AB ला परपेंडिक्युलर आहे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे. BC इज इक्वल टू 4 AD इज इक्वल टू 8. BC ची लेंथ दिलेली आहे 4 AD ची लेंथ दिलेली आहे त्यांनी आपल्याला 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. हे जे दोन ट्रायंगल्स आहेत या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. आता ही फिगर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते बघा की दोन्ही ट्रायंगल्सचा AB हा जो बेस आहे हा बेस कॉमन आहे. ABC ट्रायंगल मध्ये सुद्धा AB हा बेस आहे या बेस वरती BC हाईट आहे आणि ADB ट्रायंगल या ट्रायंगल मध्ये सुद्धा AB हा बेस आहे आणि AD हाईट आहे म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे. म्हणजे बेस जर कॉमन असेल तर त्यांचे एरियाचा जो रेशो असतो तो रेशो त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ते इथे लिहावं लागेल. आपण इथे लिहूया इन ट्रायंगल ABC AB is base and BC is height. दुसऱ्या ट्रायंगलचं त्यांनी जे रेशो मध्ये नाव दिलेलं आहे तेच नाव आपण लिहायचं आपल्या मनाने. आपण त्या नावाचं मध्ये जे वर्टेक्स आहे त्याचा सिक्वेन्स आपण शक्यतो बदलायचा नाही. त्यांनी म्हटलेलं आहे ADB मग आपण ADBच लिहूया. इन triangle ADB AB is base and AD is height. AD is height म्हणजे आता या दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन झाला. बरोबर आहे. मग आता इथे आपण लिहूया therefore
both the triangles have common base. Therefore, their areas proportional to their heights. तुम्ही असंही स्टेटमेंट लिहू शकता. मी थोडं वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे बघा. तुम्ही असंही लिहू शकता, therefore ratio of areas of triangles is equal to the ratio of their corresponding heights. असं लिहिलं तरी चालेल, किंवा मग both the triangles have common base, therefore their areas proportional to their heights, किंवा आपण लिहूया their corresponding heights. Their corresponding heights. Therefore, मग आपण इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC अपॉन AD. मग त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे? BC इज इक्वल टू 4. BC is equal to 4, AD is equal to 8. Given. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर की नाही? Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to BC ची व्हॅल्यू आहे 4, AD ची व्हॅल्यू आहे 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 4 1 जा 4, 4 2 जा 8. हे आलं आपलं आन्सर. फायनल आन्सर आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. हे आलं आपलं फायनल आन्सर. एकदम सिंपल सम आहे. व्यवस्थित फिगर ऑब्झर्व करायची, दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे ती नीट बघायची आणि योग्य ती प्रॉपर्टी वापरायची आणि सॉल्व करायचं. चला आता आपण बघूया थर्ड सम. बघा, थर्ड समची जी फिगर आहे या मी एक्सप्लेनेशनसाठी काढलेली आहे. त्या फिगर नंतर बघूया. आधी ही फिगर बघा. ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फिगर दिलेली आहे थर्ड समसाठी, आणि त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे सेक PS परपेंडिक्युलर टू सेक RQ, सेक QT परपेंडिक्युलर टू सेक PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. बघा त्यांनी काय दिलं आहे? PS परपेंडिक्युलर टू RQ, PS perpendicular to RQ, QT perpendicular to PR, QT perpendicular to PR. RQ is equal to 6, RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12. Then find QT. आपल्याला QT ची लेंथ काढायची. आता इथे बघा त्यांनी कोणत्याही ट्रायंगलचं नाव वगैरे लिहिलेलं नाहीये, किंवा ट्रायंगलचा रेशो पण नाही तुम्हाला इथे काढायचा आहे. तुम्हाला इथे QT काढायचं आहे, बरोबर. आणि या फिगर मध्ये आपल्याला बरेचसे ट्रायंगल्स दिसत आहेत. मग आता नक्की कोणता ट्रायंगल घ्यायचा यामध्ये कदाचित तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बघा, समजा तुम्हाला असं वाटेल की ही हाईट दिलेली आहे म्हटल्यानंतर हा ट्रायंगल, पण हा ट्रायंगल घेतला तर QS तुमच्याकडे नाहीये, बरोबर. म्हणून मी इथे तुम्हाला फिगर काढून दिली बघा. इथे PQR
ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे बरोबर. म्हणजे त्या ट्रायंगलची PS ही हाईट झाली आणि बेस मात्र QR हाच राहतो. S पर्यंत जरी आपण ती साइड एक्सटेंड केलेली असली तरी बेस QR हाच आहे बरोबर. म्हणजे PQR ट्रायंगल साठी बेस आहे QR आणि हाईट आहे PS. इथे पण सेम PQR हाच ट्रायंगल घेतलेला आहे मी, फक्त आता या ट्रायंगल साठी मी हाईट घेतलेली आहे QT आणि QT PR साइड वरती परपेंडिक्युलर आहे म्हणजे PR हा आहे बेस बरोबर आहे. मग आता इथे आपण लिहूया इन ट्रायंगल PQR आपण आधी इथे घेऊया QR is base and PS is height. PS is its corresponding height. Corresponding height. पुन्हा आपण इथे घेऊया आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगलचा आपण इथे फॉर्म्युला वापरणार हाफ इंटू बेस इथे आपल्याला घ्यायचा आहे QR आणि हाईट आहे PS. म्हणजे इथे मी लिहिते QR इंटू PS. इथे मी लिहिते रिझल्ट येईल using formula for area of triangle. याला आपण देऊया 1 नंबर. आता पुन्हा आपण इथे घेऊया also in triangle PQR. आता आपण बेस बदलूया, सॉरी बेस तोच राहतोय QR इज. आता आपल्याला QT ही हाईट घ्यायची आहे ना, म्हणजे आपल्याला बेस बदलावा लागेल PR. इन ट्रायंगल PQR PR is base and QT is its corresponding height. मग आता इथे आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कसा लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे PR आणि हाईट आहे QT. सेकंड पॉइंट याला घेऊया आपण. इथे पण मी लिहिते युजिंग फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. आता बघा फर्स्ट आणि सेकंड हे 2 पॉइंट ऑब्झर्व केले की काय लक्षात येतं? हा सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी फॉर्म्युला आहे आणि हा सुद्धा आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी फॉर्म्युला लिहिलाय. म्हणजे या दोघांची लेफ्ट हँड साइड सेम आहे बरोबर. मग लक्षात ठेवायचं ज्या वेळेला त्यांची लेफ्ट हँड साइड सेम असते त्यावेळेला त्यांची राईट हँड साइड सुद्धा सेम येणार आहे बरोबर. म्हणून मग आता इथे आपण लिहूया फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 त्यांची राईट हँड साइड जी इक्वल आहे ती राईट हँड साइड इथे आपण लिहूया हाफ इंटू QR इंटू PS इज इक्वल टू हाफ इंटू PR इंटू QT. हाफ हाफ कॅन्सल झाले बरोबर आहे. आता आपल्याकडे कोणाकोणाच्या लेंथ आहेत ते आपण लिहूया. QR आपल्याकडे आहे 6 इंटू PS पण आपल्याकडे आहे 6 इज इक्वल टू PR त्यांनी दिलेला आहे 12 आणि QT आपल्याला माहिती नाही. इथे आपण लिहूया त्यांनी जे दिलेलं आहे ते सिन्स QR इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू 6, PR इज इक्वल टू 12.
तिघांच्या जे लेंथ आपल्याला इथे माहिती होत्या त्या आपण इथे लिहिल्या. 6 6 जा 36. 12 इथे मल्टिप्लाय, इथे आल्यानंतर होतील डिवाइड, म्हणजे या साईडला राहणार QT. 12 1 जा 12, 12 3 जा 36. Therefore 3 is equal to QT. That is QT is equal to 3. त्यांनी याला कुठलाही युनिट वापरलेलं नाही आहे, म्हणून आपण इथे लिहायचं युनिट्स. जर का सेंटीमीटर वगैरे लिहिलेलं असतं तर आपण तिथे सेंटीमीटर मिलीमीटर असं युनिट वापरलं असतं. मग त्यांनी युनिट दिलेलं नाही आहे म्हणून आपण तिथे फक्त युनिट्स लिहायचं. आधीच्या दोन्ही समला आपल्याला युनिट लिहायची गरज पडली नाही का, कारण तिकडे रेशो होता आणि रेशोला युनिट नसतं. इथे आपण QTची व्हॅल्यू काढली म्हणून QT इज इक्वल टू आलं 3 युनिट्स. फायनल आन्सर लिहूया आपण. तरी फक्त 5 QT म्हटलेलं आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार QT इज इक्वल टू 3 युनिट्स. हे आलं फायनल आन्सर. फोर्थ सम बघूया. In adjoining figure, AP perpendicular to BC, AD parallel to BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD. बघा, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? AP perpendicular to BC, AP perpendicular to BC हे त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे. पण टेक्स्टबुक मध्ये जी फिगर आहे त्या फिगर मध्ये त्यांनी परपेंडिक्युलरची खूण केलेली नाहीये, म्हणून बघा मी इथे वेगळ्या कलरनी ती खूण केलेली आहे, तुमच्या लक्षात येईल ते. तुम्ही पण ती करायची आहे पेपरमध्ये. मग त्यांनी दिलं आहे AP परपेंडिक्युलर टू BC. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे AD पॅरलल टू BC, म्हणजे AD आणि BC या पॅरलल लाईन्स आहेत. आपल्याला काढायचे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ABC हा ट्रायंगल आणि BCD हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचे. मी नेहमी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला फिगर कॉम्प्लिकेटेड असेल तर त्या वेळेला ती सुटसुटीत करून घ्यायची रफ मध्ये, म्हणजे आपल्याला गणित लवकर समजतं. बघा, ट्रायंगल ABC म्हटलेला आहे, मग मी ABC ट्रायंगल काढलाय. ABC ट्रायंगल मध्ये BC या बेस वरती AP ही हाईट आहे, बरोबर. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे BCD, मग इथे BCD ट्रायंगल काढून घेतलेला आहे. BCD या ट्रायंगलला सुद्धा BC हा जो बेस आहे, या BC बेस साठी मी D वरून इथे परपेंडिक्युलर काढलेला. आता इथे त्यांनी आपल्याला तो परपेंडिक्युलर दिलेला नाहीये, पण आपल्याला इथे काय लक्षात आलं पाहिजे की हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत, हे दोन्ही ट्रायंगल्स या दोन पॅरलल लाईन्स मधले आहेत आणि पॅरलल लाईन्स मधले डिस्टन्स सगळीकडे सेम असतं, बरोबर की नाही. त्यामुळे ही जी ट्रायंगल ABC ची हाईट आहे तीच हाईट ट्रायंगल BCD ची सुद्धा असणार आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस BC सुद्धा सेम आहे आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट सुद्धा सेम आहे, म्हणजे मग त्यांचे एरियाज कसे येणार आहे? इक्वल येणार आहे, म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो येईल 1:1. हे फक्त आता आपल्याला इथे लिहून दाखवायचे, बरोबर. चला लिहूया आपण. ट्रायंगल ABC and triangle BCD have common base BC. हा फर्स्ट पॉइंट घेऊया आपण. पुढे आपण लिहूया as given AD parallel to BC, triangle ABC and triangle BCD lie between these two parallel lines. Therefore, triangle ABC and triangle BCD have
बेस सुद्धा कॉमन आला आणि दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईट सुद्धा इक्वल आल्या, बरोबर. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 area of triangle ABC upon area of triangle BCD, दोघांचा बेस आणि हाईट दोन्ही जर का इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो येणार 1:1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, देअरफॉर न लिहिता आपण इथे दॅट इज लिहूया. फक्त हा रेशो आपण कॉलमचं साइन वापरून लिहूया, कारण त्यांनी जे तुम्हाला विचारले ते त्या पद्धतीने विचारले. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. तुम्ही या ठिकाणी ही जी स्टेप आहे इथे रिझन दिलं तरी चालणार आहे. सिन्स B1 is equal to B2 and H1 is equal to H2, therefore area of triangle 1 is equal to area of triangle 2. म्हणजे हे जे रिझन आहे या रिझन नुसार आपण हा रेशो घेतलेला आहे. हे रिझन इथे लिहिलं तरीही चालेल. आणि मग फायनल आन्सर पुन्हा एकदा बॉक्स मध्ये लिहायचं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. फाइनल आंसर. सिंपल सर. फिफ्थ सम आणि या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट सम बघतो आपण. त्यांनी आता ही फिगर दिलेली आहे आपल्याला आणि असं म्हटलेलं आहे इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC, देन फाइंड फॉलोइंग रेशोज. PQ परपेंडिक्युलर टू BC म्हणजे PQ BC वरती परपेंडिक्युलर आहे आणि AD सुद्धा BC वरतीच परपेंडिक्युलर आहे आणि आपल्याला हे 4 रेशोज आता फाइंड आउट करायचे, बरोबर. आता या रेशोज मध्ये प्रत्येक रेशोमध्ये बघा ट्रायंगल्सची वेगवेगळी नावं आहेत. मग ते ट्रायंगल्स कोणते आहेत ते आधी रफ मध्ये बाजूला काढून बघायचे प्रत्येक रेशोचे. म्हणजे ते 2 ट्रायंगल्स बाजूला काढून घेतले की तुम्हाला त्यांची बेस आणि त्यांची हाईट यांच्या बद्दलचं जे पिक्चर आहे ते तुमच्या पुढे क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तिथे बेस इक्वल आहे का किंवा हाईट इक्वल आहे का बेस आणि हाईट दोन्ही इक्वल आहे का काहीच इक्वल नाही आहे. हे तुम्हाला ते फिगर बघून समजेल. आता बघा फर्स्ट रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB हा ट्रायंगल आणि PBC हा ट्रायंगल आहे, बरोबर. मी हे 2 ट्रायंगल इथे बाजूला काढून घेतले बघा. PQB हा ट्रायंगल आहे आणि PBC हा ट्रायंगल आहे. हे 2 ट्रायंगल तुम्ही काढून घेतले की तुम्हाला काय लक्षात येईल की दोन्ही ट्रायंगलची PQ ही हाईट सेम आहे, बरोबर. PQB ट्रायंगलचा बेस आहे PQ आणि PBC ट्रायंगलचा बेस आहे BC. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे एरियाज येणार ते त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये येणार, बरोबर. मग आता इथे मी लिहिते फर्स्ट रेशो आहे त्याचा आन्सर आपण इथे लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे त्यांची हाईट सेम आहे म्हणजे इथे आपण लिहिणार PQB चा बेस आहे BQ आणि PBC याचा बेस आहे BC. इथे याचं रिझन लिहूया आपण ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. जे फक्त एवढं रिझन लिहिलं तरी चालणार आहे. तिथे लक्षात येते की दोन्ही ट्रायंगलचे हाईट्स इक्वल आहेत म्हणून
त्यांच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये लिहिलेलं आहे. किंवा समजा तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही तिथे स्टेटमेंट सुद्धा लिहू शकता. ट्रायंगल PQB and PBC have equal heights, therefore their areas proportional to bases. सेकंड बघूया आपण. सेकंड रेशो काय आहे? सेकंड रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू. आता PBC ट्रायंगल हा आहे आपला PBC ट्रायंगल, बरोबर आहे, आणि ABC हा ट्रायंगल आहे. मग हे दोन ट्रायंगल जर तुम्ही ऑब्झर्व केले किंवा तुम्ही डायरेक्ट समजा फिगर मध्ये, जर तुम्हाला फिगर मध्ये फारसं कॉम्प्लिकेटेड वाटत नसेल तर हे असं न करता तुम्ही या डायरेक्ट फिगर मध्ये सुद्धा ऑब्झर्व करू शकता की PBC या ट्रायंगल मध्ये BC बेस आहे, PQ हाईट आहे. ABC ट्रायंगलला सुद्धा BC बेस आहे आणि AD हाईट आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस BC आहे तो सेम आहे. म्हणजे त्यांचे एरियाज आहेत ते हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार. म्हणजे इथे PBC ची हाईट येणार आहे PQ, PBC ट्रायंगल त्याची हाईट आली PQ आणि ABC या ट्रायंगलची हाईट आली AD. इथे आपण रिझल्ट लिहूया त्याचं. ट्रायंगल्स ऑफ कॉमन बेस. त्यांचा बेस कॉमन आहे म्हणून त्यांचे एरिया जे आहेत ते त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये आले. थर्ड पॉइंट बघूयात आपण. थर्ड पॉइंट आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू. आता बघा ABC ट्रायंगल हा आहे ABC ट्रायंगल आणि ABC हा आहे ADC ट्रायंगल. म्हणजे आता हे दोन ट्रायंगल्स आपल्याला बघायचे. मग या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट AD जी आहे ती हाईट AD त्यांची सेम दिसते आहे. म्हणजे त्या दोघांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये त्यांचा एरियाचा रेशो येणार. बघा या फिगर मध्ये पण बघूया. ABC ट्रायंगलचा BC बेस AD हाईट आहे आणि ADC ट्रायंगल याचा बेस BC आहे आणि हाईट AD आहे, बरोबर. म्हणजे आता इथे आपण त्यांची हाईट सेम आहे म्हणून त्यांचे एरियाज बेसच्या प्रपोर्शन मध्ये. म्हणजे ABC याचा बेस येणार आहे BC आणि ADC याचा बेस येणार आहे DC. इथे आपण लिहू शकतो ट्रायंगल्स ऑफ कॉमन हाईट किंवा ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स कसंही लिहिलं तरी चालेल. आता लास्ट बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू. आता बघा ADC म्हणजे हा ट्रायंगल आहे आणि PQC म्हणजे हा ट्रायंगल आहे, बरोबर. या दोन ट्रायंगल्सना आपल्याला ऑब्झर्व करायचे. इथे पण फिगर मध्ये बघा ADC याचा बेस आहे DC, हाईट आहे AD. PQC या ट्रायंगलचा बेस आहे QC, हाईट आहे PQ. म्हणजे आता या ट्रायंगल्स मध्ये बेस आणि हाईट याच्यापैकी काहीच इक्वल नाहीये. म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये येणार. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल. ADC ट्रायंगलचा बेस आहे DC आणि हाईट आहे AD अपॉन PQC ट्रायंगलचा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. इथे रिझल्ट लिहूया आपण. सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 into H1 अपॉन B2 into H2 या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे फायनल आन्सर
आपण सुद्धा आपल्या मनाने स्वतः गणितं तयार करून ती सॉल्व करू शकतो, म्हणजे तेवढी आपली प्रॅक्टिस जास्त होईल. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.